हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, मी ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीनं अस्तर कटिंग करून त्याला पानाचा आकार देऊन मी ब्लाऊजच्या कपड्यावर अस्तर जॉईन करून पूर्ण शिलाई मारून घेतले। दोन्ही खाली पाठीमागच्या कमरेचे टेक्स घेऊन उलटून पट्टी लावले मधली कमरेची आणि बॉर्डर जे असते ते दोन्ही बॉर्डर जॉईन करून दोन जागी पिन लावून घेतले गळ्याच्या जागी। अशा पद्धतीने तुम्ही साईडला पिन लावून घ्या। आपण जे गळ्याचा पान आकार देऊन शिलाई मारून घेतल्या, आता त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पहिला आपण अस्तरवर आणि ब्लाऊजच्या कपड्यावर मारून घेतले। आता शिलाई करून घेत असताना बॉर्डरवर पूर्ण गळ्याच्या राऊंडने शिलाई करून घ्यायचं। जसा आकार आहे तसंच त्या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची। आता पूर्ण शिलाई झाली, आपण कट करून घ्यायचं। साईडला थोडं कपडा ठेवायचं 5 इंच। कट करून झाल्यावर मध्ये छोटे छोटे कट लावायचं, म्हणजे आपली बॉर्डर व्यवस्थित पलटी होती। खूप सोपी गळ्याची डिझाईन बनवण्याची पद्धत आहे। नक्की पहा। तुम्ही नवीन पण असाल तर सहज ही डिझाईन बनवू शकाल। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडी जर माझी ही डिझाईन आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता वरून मी दाब शिलाई मारून घेते। आता आपण ह्या साईडने बाहेरच्या साईडने पण बॉर्डरला शिलाई मारून घेऊया। जसा आपण डिझाईनचा आकार दिला त्या पद्धतीने साईडने शिलाई मारून घेतली। आता तुम्हाला कपड्याच्या साडीच्या मॅचिंगची किंवा ह्याच्या मॅचिंगची लेस लावायची तरी लावू शकता। आपण गळ्यामधला जो कपडा आपला कट करून निघाला तो आपण खालच्या साईडला लावूया, कारण हा कपडा असाच वेस्ट जाईल। असं केलं तर आपली डिझाईन पण बनेल सुंदर। आता मी त्याला शिलाई मारून घेते। उलटी सीधी साईड बघून शिलाई मारून घ्या, कारण आपला ब्लाऊज शिवून पाठीमागचा पूर्ण तयार झालाय। त्याच्यावर ठेवून आपण हे डिझाईन बनवून घेणार आहोत। आता दोन्ही पट्ट्यांना आपली शिलाई मारून झाली। सेंटरला आधी बघायचे हे पट्टी कुठेपर्यंत बसते। जर एक्स्ट्रा असलं तर इकडे फिटिंगच्या साईडला एक्स्ट्रा ठेवून द्यायची। मी साईडची कट करून जेवढी बसते त्याच मापाची कटिंग करून ठेवल्या। आता दुसरी पट्टी एकावर एक अर्धा इंच ठेवायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा नंतर आहे शिलाई करून झाल्यावर तो कट करून घ्यायचा। असं ठेवल्यामुळे काय व्यवस्थित आकार येईल आपल्या डिझाईनला। आता शिलाई मारून झाली। ह्या साईडनं पण आपण शिलाई मारून घेऊया। आता लेस लावून घेते मी। कॉपर कलरची डिझाईन आहे ब्लाऊजवर त्या साडीमध्ये, तर त्याच कलरची मी लेस लावून घेते। तुमचा गोल्डन असला तर तुम्ही गोल्डन लावून घ्या। खालच्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया। जसा आपल्या डिझाईनचा आकार आहे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित वळवून घेऊन मध्ये एक प्लेट घालायचं सेंटरला। थोडं इथं माझं कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित लेअर शिलाई केलेलं दिसत नाही, तर अशा प्रकारे मी पूर्ण लेस लावून घेते। आपली डिझाईन पूर्ण कंप्लीट झाली। व्हिडिओ थोडा जर आवडला, डिझाईन थोडी पण आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद।